आज आपण करूया घोसाळ्याची भजी। घोसाळ्याची भजी करण्यासाठी सुरुवातीला आपण हे घोसाळे आहेत जे व्यवस्थित सोलून कापून घेऊया। असे हे धुवून सोलून आपण कापून घेतले गोल गोल। आता त्याची भजी बनवायला सुरुवात करू। चण्याचं पीठ घेतलंय, थोडंसं तांदळाचं पीठ टाकूया, हळद, लाल तिखट मसाला, धना जिरा पावडर, आलं लसूण पेस्ट, त्यात आपण ओवा टाकूया, कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकूया। आता पाणी टाकून व्यवस्थित पीठ तयार करूया। थोडंसं हिंग पण टाकूया आपण। असं पीठ तयार करून घ्यायचं। अशा प्रकारे भजी करून घ्यायची। अशा या भज्या सोडा न वापरताही व्यवस्थित फुगतात। अशा या घोसाळ्याच्या भाजीचे फायदेही बरेच आहेत, जसे की आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते या भाजीमुळे बाहेर पडतात। तसेच या भाजीमध्ये आयर्न, पोटॅशियम आणि विटॅमिन्स असल्यामुळे ब्लड प्रेशरही नॉर्मल राहतं। तसेच ज्या कोणाला मुतखडा झाला असेल त्यासाठी ही भाजी डॉक्टर लोक खाण्याचा सल्ला देतात। लहान मुलांना भाजी खायला आवडत नसेल तर त्यासाठी तुम्ही ही घोसाळीची भजी करून एकदा नक्की बघा। आणि जशीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।